काय ते सारखं सारखं भांडेच घासताना दाखवते, किती वेळा तेच तेच दाखवणार. चला मग आज मी तुम्हाला सोलो ट्रिप दाखवते. 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत याच्या आनंदात मी गेले होते सोलो ट्रिपवरती एकटी, ते पण 2 दिवस मी सगळ्यांना सोडून राहणार होते आणि हा एक्सपिरियन्स माझ्या आयुष्यातला हा पहिला होणार होता. हे सोलो ट्रिप अँड ऑल हे काय असं अचानक ठरलेलं नाही बरं का. बरेच दिवस झाले, बरेच महिने झाले मी हे प्लॅन करत होते आणि फायनली हे पहिली माझी सोलो ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. छानपैकी नाशिकला मी उतरले आणि एका हॉटेलमध्ये स्टे केला 2 दिवसासाठी. त्यानंतर तिथे गेल्या पहिला व्हेज ग्रिल सँडविच खाल्लं आणि संध्याकाळी मी जाणार होते पंचवटीला. त्याआधी म्हटलं चला तुम्हाला इथं रूम टूर दाखवून द्यावं. तसं हे काय प्रमोशनल नाही त्यामुळे जास्त काही दाखवणार नाही आहे. छान मी सोबर असा ड्रेस घातलेला आहे, किती सुंदर गोड ड्रेस आहे नाही. त्यानंतर मी पोहोचले गंगा घाटवरती आणि इथलं ॲम्बियन्स, ओहो माय गॉड. मला जर कोणी विचारलं की तुझ्या आवडीचं ठिकाण कुठलं आहे तर माझ्यासाठी गंगा घाट हेच मी तुम्हाला नेहमी सांगेल आहे, त्र्यंबकेश्वर. चला मग गंगा घाट झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी लगेचच सकाळी निघाले होते त्र्यंबकेश्वरचं दर्शन करण्यासाठी, कारण माझी इच्छा होती. ज्यावेळी माझं काहीही नव्हतं, अस्तित्वसुद्धा नव्हतं सोशल मीडियावरती, मला नाशिकच्या ऑडियन्सने भरपूर प्रेम आणि प्रतिसाद दिलेला. त्यानंतर जी ग्रोथ मिळाली आणि माझं प्रोफाईल हे खूप लोकांपर्यंत पोहोचलं आणि आज मला वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या शहरातून लोक बघतायत, आउट ऑफ कंट्रीमधून पण बघतायत. त्यामुळे थँक्यू सो मच. माझ्या मैत्रिणीला भेटले, तिला प्रॉमिस केलं होतं. नंतर हॉटेलमध्ये आले, KFCवरनं बर्गर आणला आणि दुसऱ्या दिवशी चेकआउट केलं. थँक्यू.